आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. हॅलो साऊ, बाळा कशी आहेस? अगं आईला तुझ्याशी बोलायचं आहे. एक बोल. साऊ, सत्यवाची तब्येत कशी आहे ग? बरा आहे ना तो? हो आई, बरा आहे तो आता. सारंग सरांनी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. डॉक्टर म्हणाले त्याला थोडा वेळ जाईल पूर्ण बरं व्हायला. पण हो, काळजी करण्यासारखं काहीच नाहीये. विठ्ठलाचीच कृपा आहे भो. त्यांनी जावई बापू सारखा चांगला माणूस आपल्या आयुष्यात दाढलेले का. सांभाळत्यास मी. हा हो आई, तुम्ही नीट सांभाळून वारी करा. इथली काहीच काळजी करू नका, आम्ही सगळं सांभाळून घेऊ. आमचं काय आहे साऊ, अगं पिकलं पान. तुमचा संसार फुलाया पाहिजे बघ. हा, तुमच्या संसाराची काळजी घे, त्याच्याकडे लक्ष दे बाळे. जावई बापूंना सांभाळ आणि स्वतःची बी काळजी घे बरं. ठेवू का बाळे? होय. आहो, व्यवस्थित आहे म्हणली. रामकृष्ण हरपी. अहो अहो, उठा ना. तुमच्यासाठी चहा आणलाय. तयार पण झालीस तू? हो. बरं, तुम्ही पण अंघोळ करा, आवरून घ्या आणि खाली या. तुझी गोष्ट आवडते बघ मला. किती आजारी असलीस तरी सगळी कामं करणार. संसार असाच असतो. काय काय नाही, मजा येते तुझ्यासोबत संसार करायला. तुम्ही ना असं काहीतरी गोड गोड बोलता आणि मग माझा आजार पण निघून जातो. आवरून या. अहो, सोडा मला. का? का म्हणजे काय? कोणीतरी बघेल ना. बघू दे ना मग, समजून घेतील. नवऱ्याने बायकोचा पदर पकडलाय म्हणून. असं दिवसा ढवळ्या. मग आता प्रेम करायला काय वेळ का असतो? तुम्ही पण ना. काय रे? सावलीला बघायला आलो होतो. रात्री ताप आला होता ना, तरी काम करते बघ. तिलोत्तमा मॅडम आणि बाबा जाणार आहेत ना, त्यामुळे थोडी गडबड सुरू आहे. आणि एवढूशा तापाने काही होत नसतं आम्हा बायकांना. डोंट वरी.
तुम्हाला कसला त्रास होतोय? असा काळजी होते मला. काळजी हो, तुम्ही काळजी नका करू, मी बरी आहे आता. मी फ्रेश साडी उतार. काय ग? झुरळ. सुरळ? कोणतं सुरळ? अगं झुरळ पाहिलं म्हणून तर तू ओरडलीस ना, सारंग सर. हा हा हो वहिनी सुरळ होतं, मोठं सुरळ, मिशीवाला सुरळ. असतात ना मिशा, झुरळाला मिशा असतात. हो सावली, नेमकं मिशीवाला झुरळच होतं ना? सांग ना काय ग? प्रोजेक्ट हेड जरी राजकुमार असला तरी सुद्धा सगळे फायनल डिसिजन्स सारंगच घेईल. त्याला फोन करून त्याच्याशी बोलून घ्या, डिस्कस करा. ओके? आणि मी मीटिंगला प्रेझेंट असणारच आहे. ऑलराईट? ओके, या, थँक्यू. या मीटिंगचा फायदाच होणार आहे. 100% नो. तुम्हाला तिकडे गेल्यावर सुरेश भांबळ नावाचे एक ग्रहस्थ भेटतील. त्यांनी तुमची सगळी अरेंजमेंट केली आहे आणि बाकी डिटेल्स तुम्हाला तिकडे कळतील. ऐश्वर्या, तू हे सगळं हँडल करतेस म्हटल्यावरती सगळं व्यवस्थितच पार पडेल. आणि आम्ही नसताना तू घर सुद्धा उत्तम हँडल करशील. आय एम शुअर. चला निघू आम्ही. बाय. एक मिनिट. भावांनो, वहिन्यांनो आणि तारा, तुमच्या सगळ्यांसाठी एक महत्वाची माहिती आहे. आणि जर महत्वाचं नसेल तर मग अरे आपल्यासाठी तर एक्स्ट्रा महत्वाची आहे. सोहम, पटकन बोल, मला जायचंय, काम आहे. बरं, सांगतो. तर आपण आहोत 4 कपल्स आणि आपण सगळ्यांनी ह्याच घरात एक छानशी कपल्स पार्टी एन्जॉय करायची. हा, आणि ती ऑर्गनाईज कोण करणार आहे? आपला बबलू, द मॅनेजर. आयडिया चांगली. हा, आणि त्याच निमित्ताने हनीमून पण होऊन जाईल. सोहम, आमचा हनीमून झालाय केव्हाच. अरे पण असं कुठे लिहिलंय की आपण पुन्हा हनीमून सेलिब्रेट नाही करू शकत? हा, हनीमूनची आयडिया चांगली आहे. काय वाटतं सावली तुला? बिग ब्रदर, हा, तुला काय वाटतं, ही आयडिया चांगली? फालतू आहे आयडिया, एकदम फालतू. मला इंटरेस्ट नाही, कळलं? बघू. सोहम, मला तुझी आयडिया आवडली आहे. मी तुझ्यासोबत आहे, लाग तयारीला. आता येईल ना मजा. तयारीला लागतो. चल बबलू.